नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याला या स्वामींच्या या वाक्यावरती या स्वामींच्या शब्दावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि आपली अनेक भाविक भक्तांची श्रद्धा देखील आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे भजन, पूजन, सेवा, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरामध्ये स्वामी ग्रंथाचं पारायण देखील केलं जातं. नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर महाराजांची विविध प्रकारे सेवा उपासना केली जात असते. तर अशीच एक अतिशय अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे. लिखित नामजप काय असतो, त्याचे काय फायदे आहेत, हा नामजप करताना कोणत्या नियमांचं पालन करावं, या नामजप केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण बघा 31 मार्च 2025 या दिवशी स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे. त्या निमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर सर्वात आधी लिखित नामजप म्हणजे काय असतं बघा, हे आपण जाणून घेणार आहोत. की बघा, आपली इष्टदेवता, आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये, वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते तर त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नामजप असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान विष्णू, श्री शंकर भगवान, दुर्गा माता, श्री राम प्रभू किंवा साईबाबा असेल, गजानन महाराज असेल, तुमचे जे कोणी आराध्य देवता आहे त्यांच्या नामाचा लिखित जप तुम्ही करू शकता. लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर, भक्तांवरती 1000 पटीने वाढतो. लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावी साधन आहे. आता आपण बघूया की लिखित नामजप हा कशा प्रकारे केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत. तर तुम्ही अक्कलकोटला तुम्ही स्वतः जाणार असाल तर तिथून मिळणारी जी पुस्तिका आहे तर ती तुम्ही आणू शकता. जी वही आहे तर ती तुम्हाला तिथे मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमचं जर कोणी नातेवाईक जाणार असेल अक्कलकोटला किंवा जवळपासची जर एखादी व्यक्ती जाणार असेल अक्कलकोटला तर तुम्ही त्यांच्या हातून सुद्धा ही वही मागवू शकता. आणि त्यापैकी तुम्हाला काहीच करणं जर शक्य नसेल किंवा नाही झालं तर तुम्ही एखाद्या स्वच्छ कोरी वही तुम्हाला नवीन आणायची आहे आणि त्या वहीमध्ये देखील तुम्ही हा जो नामजप आहे तर तो लिहिण्यास सुरुवात करू शकता. आता बघूया की लिखित नामजप कशा पद्धतीने करावा. कुणीही स्त्री, पुरुष, मुलं, मुली हा जप करू शकतात. लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, जसं की आता दुपारी कुणाकडे वेळ असतो किंवा कुणाकडे संध्याकाळी वेळ असतो, तर संध्याकाळी आपल्याला स्वच्छ तोंड, हातपाय धुवायचे आहे आणि मगच आपल्याला दिवाबत्ती करायची आहे. त्यानंतर नामजप करण्यास आपल्याला बसायचं आहे. या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतोवर देवघरावर समोरच आपल्याला बसूनच ही सेवा करावी. शक्यतोवर नामजपासाठी आसन घेऊन बसावं. मांसाहार करून लिखित नामजप करू नका. जर तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल, सुतक असेल, तुमचा पिरियड्स असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू नका. तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा एखादे अडकलेले काम मार्गी लागावं यासाठी लिखित जपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्प घेताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे तुम्हाला बोलायचं आहे. जसं की 11,000, 21,000,
51,000 असं. याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे, बोलायचं आहे. त्याचबरोबर रोजच्या जपाची संख्या ही तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि ती रोजच्या रोज सेवा पूर्ण करायची आहे. आता त्याचबरोबर प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का, तर प्रवासामध्ये त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही. आता कारण बसमध्ये कुणी कसं असतं आपल्याला ते माहीत नसतं. तुम्ही मनात नामस्मरण करू शकता, परंतु पुस्तिका जी आहे, जी वही आहे आपली, तर ती आपल्याला प्रवासामध्ये सोबत न्यायची नाही. आता तुमच्याकडे लिखित नामजपाची वही पुस्तिका नसेल तर तुम्ही ही जी कोणती वही घेणार आहात, पुस्तिका घेणार आहात, त्या या नामजपासाठी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स तयार करून घ्यायचे आहे. कॉलम्स म्हणजे काय, तर आपल्याला एक स्केलने आपल्याला रेषा म्हणजे बॉक्स आखून घ्यायचे आहे. उभ्या ज्या लाईन आहेत तर त्या आखून घ्यायच्या आहे आणि ठरवलेल्या संख्येप्रमाणे तुम्हाला या लिखित वहीमध्ये लिखित नामजप करायचा आहे. आणि शक्यतोवर या जपासाठी तुम्हाला लाल पेनचाच वापर करायचा आहे. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते. लाल शाहीवाला पेन निळ्या शाहीवाला किंवा काळ्या शाहीवाला पेन जो आहे तर तो शक्यतो वापरू नका. आणि घाईमध्ये नामजप लिहू नका. स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये तुम्हाला स्वामींचा नामजप लिहायचा आहे. लिखित नामजपासाठी तुम्ही जी वही घेतलेली आहे किंवा रजिस्टर घेतलेला आहे त्या रजिस्टर वरती तुम्हाला मध्ये कॉलम काढून तुम्ही लिखाण करू शकता. शिवाय ते दिसायलाही नीटनेटकं दिसतं. देवतेचं नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कॉलम जे आहेत तुमच्या अक्षरानुसार तर ते बनवायचे आहेत. नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावं. घाई करू नका. मनावर दडपण आणू नका. काहींना नोकरी असते, व्यवसाय असतो, घरामध्ये लहान मुलं असतात, घरातली कामं असतात. त्यामुळे तेव्हा तुम्हाला व्यवस्थित जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी ती वेळ तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि त्यावेळी तुम्हाला स्वामींचा नामजप करायचा आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. कारण की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय मानले जातात. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन पठण करायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे नामस्मरण करून पठण करून आपल्याला नाम लिहिण्यास सुरुवात करायची आहे. रोजच्या रोज 1 पान किंवा 2 पानं लिहिणार असाल तुम्ही तर अशी विशिष्ट संख्या ठरवून तुम्ही घ्यायची आहे आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करायचं आहे. काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता. जर तुम्ही अक्कलकोट वरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची वही आणलेली असेल तर त्या वहीच्या प्रत्येक पानावर 108 नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली असते. परंतु जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून 108 वेळा तुम्ही नामजप लिहायचा आहे. जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल तर तुम्ही 108 पेक्षा जास्तही वेळा नामजप लिहू शकता. पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली असावी. आणि जर तुम्हाला 108 वेळा लिहिणे शक्य नसेल मग तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही 11, 21, 51 पासून सुरुवात करू शकता. तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तो नक्की लिहा. अर्धवट पान लिहू नका. नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावा. नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो. रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही कुठे ठेवायची आहे तर ही वही तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता. तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही, त्यावरती धूळ बसणार नाही याची मात्र तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे. लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नका.
आहार सात्विक ठेवावा। जर तुम्ही महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्या आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे आणि प्रगट दिनापर्यंत जर तुम्ही ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा जर प्रगट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नका। महाराजांची माफी मागा आणि प्रगट दिनानंतर सेवा पूर्ण करावी। नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी। जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्यांच्यापाशी एकरूप होऊन जाल। जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित नामजप कराल तितके नकारात्मक गोष्टी पासून तुम्ही लांब राहाल। नामजप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असं म्हणून करावी। पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर किंवा साखर अर्पण करू शकता। आता या पुस्तिकेचं काय करावं तर ही नामजपाची जी वही आहे पुस्तक आहे तर अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही ही वही जी आहे तर ती जमा करू शकता। अक्कलकोटला जाणं शक्य नसेल जवळच्या एखाद्या स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता। याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये तुम्ही सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता। यामधील तुम्हाला काहीच करणं शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी सुद्धा ठेवू शकता। ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे। यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही, ती आपल्याला खराब होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला कामाला येत असते। त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पानाचा जो उपयोग आहे तर तो करण्यात येतो। जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशा प्रकारे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता। स्वामींच्या पुस्तिके सारख्या अशा रामनामाच्या लेखन पुस्तिका ऑनलाईन देखील मिळतात किंवा ऑफलाईन सुद्धा जिथे पुस्तकं मिळतात वह्या मिळतात धार्मिक ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। प्रयत्न करा जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का याची चौकशी तुम्ही करू शकता। आता आपण बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत। जेव्हा आपण लिखित नामजप करतो त्यावेळी आपलं मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते। नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपली श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवरती अधिक मजबूत होत जातो। लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते, मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात। जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते। अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते। लिखित नामजप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो। त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित नामजप करताना मन अधिक स्थिर होतं। आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते। नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते। आपल्या आयुष्यातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते। लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करत असते। नकारात्मक विचारापासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते। जर आपण लिखित नामजप हा 1 वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनेमाने एका विशेष संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना नक्कीच आकर्षित करू शकतो। इतकी आपल्या मनाची ताकद वाढते। अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते। भारतामध्ये इतर ठिकाणी ही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो। वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या
संस्था आहेत जसं की राम रमापती बँक, ओम नमः शिवाय बँक, या संस्थांमध्ये श्रीराम जय राम जय जय राम किंवा सीताराम ओम नमः शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्राच्या लिखित नाम जपाच्या वह्या पुस्तिका स्वीकारल्या जातात. नेपाळमध्ये ही काही वर्षापूर्वी राम नामाच्या लिखित नाम जपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता. त्याची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते. कलकत्त्यामध्ये सुद्धा अखंड हरिनाम संकीर्तन भवन लोहाघाट येथे सुद्धा लिखित नाम जपाच्या वहीचे संग्रह आहेत. दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बाप्पाजी यांनी 1.25 अरब राम नामाच्या लिखित नाम जपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे. जर तुम्ही महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. सेवेचे नियम काय आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपाची विशिष्ट संख्या ही ठरवून घ्यावी. तुमचा लिखित नाम जपाचा संकल्प पूर्ण झाल्यावरती जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही ही वही जमा करा आणि स्वतः जवळ ठेवली तरीही चालेल. जर तुम्ही प्रगट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर किंवा इतर वेळेला नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल तर रोजच्या रोज तुम्हाला 108 वेळा नामजप करणं शक्य नसेल तर 11-21 वेळा अशी कोणतीही संख्या ठरवून घ्यावी. रोजची नामजपाची जी संख्या ठरवलेली आहे तर ती पूर्ण करावी. जप अर्ध्यावरती सोडू नका. तर आपल्याला अशा प्रकारे ह्या लिखित नाम स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्याबरोबर मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या इतर कोणी मित्रमैत्रिणी कोणी नातेवाईक असेल किंवा कोणी असेल त्यांना व्हॉट्सअपद्वारे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो सेंड करा, शेअर करा. कारण की आपल्यापासून त्यांना ही सेवा करण्यात आपण प्रवृत्त करू. आपल्याकडूनही आपल्या हातूनही एखादा सेवेकरी घडला जाईल आणि आपणही स्वतः जास्तीत जास्त नाही 108 वेळा मंत्र लिहायला वेळ मिळाला तर सांगितल्याप्रमाणे 11, 21, 51 अशा वेळा तुम्ही हा मंत्र लिहू शकता. फक्त सेवा आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. मग बस स्वामी आहे, स्वामींचं वाक्य आहेच, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त स्वामी सेवा करायची आहे. बाकीच्या काय सेवा करायच्या आहे त्याबद्दलही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे. दररोज आपल्या या चॅनलवरती 6 वाजता रेग्युलर व्हिडिओ येत असतात. तर आवर्जून बघत जावा, व्हिडिओला आवर्जून लाईक करत जावा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम साईराम आवर्जून लिहित जा. जेणेकरून आपला जप होतो आणि स्वामींचा साईबाबांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहत असतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.